एक्झरसाइज 3.3. ठीक आहे, ह्याचे आपण सॉल्व्ड एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले. फक्त काही डिफरंट टाईपचे जे क्वेश्चन्स असतील ते सॉल्व्ह करू. साइन पाय बाय 8 कॉस पाय बाय 8 ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, या टाईपचा एक करू. पाय बाय 8 म्हणजे किती? पाय बाय 8 22.5 डिग्रीज, बरोबर ना? पाय बाय 4 चा हाफ. मग साइन पाय बाय 8 कॉस पाय बाय 8 कसा काढणार बरं? हे केलेलं आहे आपण सॉल्व्ह, पण तरी पाहू काय करायचंय ते. साइन पाय बाय 8 म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे की पाय बाय 8 हा जो अँगल आहे इट इज हाफ अँगल ऑफ पाय बाय 4. पाय बाय 4 चा हाफ अँगल आहे. पाय बाय 4 चा हाफ अँगल पाय बाय 8 आहे, बरोबर? मग हाफ मधून तुम्हाला सिंगल मध्ये यायचं असेल किंवा सिंगल मधून हाफ मध्ये जायचं असेल, साइन पाय बाय 4 ची व्हॅल्यू माहिती आहे. पाय बाय 4 वर ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज माहिती आहेत आपल्याला, बरोबर? पाय बाय 4 वर ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज माहिती आहेत, म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज माहिती आहेत पाय बाय 4 या अँगलचे. पाय बाय 8 चे काढायचे. मग इथं हे वाले फॉर्म्युले क्लिक झाले पाहिजे की कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्लस कॉस 2 थीटा डिवाइड बाय 2 आणि साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस कॉस ऑफ 2 थीटा डिवाइड बाय 2. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला डबल अँगल माहित असतो, सिंगल काढायचा असतो म्हणजे त्याचा हाफ, त्यावेळी तुम्ही हे वाले फॉर्म्युले अप्लाय करणार. म्हणजे ऑलवेज आपण हे असं लर्न नाही करणार की कॉस स्क्वेअर थीटा इज 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. ह्याचा दुसरा पण फॉर्म्युला लर्न करायचा, दॅट इज 1 प्लस कॉस 2 थीटा बाय 2. आणि साइन स्क्वेअर थीटा इज नॉट ऑलवेज, म्हणजे नॉट ओनली 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा, इट इज 1 मायनस कॉस 2 थीटा बाय 2. मग डबल मधून सिंगल मध्ये यायचंय, म्हणजे डबल अँगल कोणता आहे? पाय बाय 4 हा डबल अँगल आहे. पाय बाय 8 जर पाय बाय 4 चा हाफ आहे, तर पाय बाय 8 चा डबल अँगल, पाय बाय 8 चा डबल अँगल काय? इट इज पाय बाय 4. ठीक आहे, डबल अँगल माहिती आहे. डबल अँगल म्हणजे पाय बाय 4 चा कॉस माहिती आहे. साइन आणि कॉस काढायचे, त्याच्या हाफ अँगलचे म्हणजे पाय बाय 8 चे काढायचे. पाय बाय 8 चे काढायचे. ओके, आता पहा काय करणार. साइन पाय बाय 8 काढायचा आहे. पाय बाय 8 फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, पाय बाय 8 फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. बाय द वे मी काय लिहिलं असतं, साइन थीटा इज प्लस मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस 2 थीटा बाय 2, बरोबर? पण ऍज पाय बाय 8 इज इन फर्स्ट क्वाड्रंट, डायरेक्टली लिहा अंडर रूट ऑफ. प्लस मायनस लिहायची गरज नाही, इट इज पॉझिटिव्ह, बरोबर? पॉझिटिव्ह असणार आहे. आणि तुम्ही इथे लिहिताय 1 मायनस कॉस ऑफ 2 इंटू पाय बाय 8 डिवायडेड बाय 2. आणि 2 इंटू पाय बाय 8 पाय बाय 4, बरोबर ना? मग कॉस पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 बाय रूट 2. 2 4 जा, बरोबर? आणि डिवाइड बाय 2, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तर स्क्वेअर रूट ऑफ 2 मायनस चा 1 डिवायडेड बाय एलसीएम घेतल्यानंतर जो न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर घेणार आहे तो डिनॉमिनेटर सोबत मल्टिप्लाय होणार, दॅट इज 2 रूट 2, बरोबर का? आता हे रूट टू जास्त वेळा दिसतंय, म्हणून आपण काय करूयात, ह्याला डिवाइड आणि मल्टिप्लाय, रूट टू च्या आतमध्ये मल्टिप्लाय आणि डिवाइड करूयात रूट टू ने. स्क्वेअर रूटच्या आतमध्ये रूट टू ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करू, तर हे एक्सप्रेशन आता असं दिसतं, स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2 मायनस 1 डिवायडेड बाय रूट 2 ने मल्टिप्लाय करतोय 2 रूट 2 ला. तर रूट 2 ने 2 रूट 2 ला मल्टिप्लाय केलं तर रूट टू इंटू 2 4, म्हणजे डिनॉमिनेटरला 4 आणि स्क्वेअर रूट मध्ये तर स्क्वेअर रूटच्या बाहेर हा 2 बनून येईल. समजतंय का? डिनॉमिनेटर हा 4 बनणार आहे, स्क्वेअर रूट हे न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना पण आहे. डिनॉमिनेटरचं स्क्वेअर रूट म्हणजे 4 चं स्क्वेअर रूट, तर डिनॉमिनेटरला डायरेक्ट 2 लिहिला. न्यूमरेटरला रूट 2 आतमध्ये ज्यावेळी जाईल, रूट 2 ज्यावेळी आतमध्ये जाणार आहे त्यावेळी हे बनणार आहे 2 मायनस रूट 2 मायनस रूट. समजतंय का? इझी आहे. साइन पाय बाय 8 ची, सिमिलरली कॉस पाय बाय 8 ची व्हॅल्यू तुम्ही आरामात काढू शकाल. कॉस ऑफ पाय बाय 8 जर तुम्हाला काढायचा आहे
तर काही नाही, अंडर रूट ऑफ, आणि पॉझिटिव्ह का कन्सिडर करतो, कारण अँगल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस ऑफ 2 इंटू पाय बाय 8 डिवायडेड बाय 2, आणि हेच काम कराल तुम्ही. ठीक आहे. बाय द वे, ह्या प्रॉब्लेम मध्ये लक्षात काय घ्यायचंय की पाय बाय 8 हा सिंगल अँगल आहे, त्याचा डबल, म्हणजे त्याचा डबल केला तर पाय बाय 4. डबल अँगलची व्हॅल्यू माहितीये, सिंगल अँगलची व्हॅल्यू काढायची, टू थीटाची व्हॅल्यू माहितीये, थीटाची व्हॅल्यू काढायची आहे, तर आपल्याला हे वाले फॉर्म्युले यूज करावे लागतील. डबल अँगल माहित असेल, सिंगल अँगल काढायचा असेल, तर आपण हे वाले फॉर्म्युले यूज करा. नेक्स्ट क्वेश्चन, साइन 2x. आता डबल अँगल काढायचे, सिंगल अँगल दिला. ठीक आहे. बरं, इथून हे दिलंय की x जो आहे तो पाय बाय 2 आणि पायच्या मध्ये, म्हणजे पाय बाय 2 इज लेसर दॅन एक्स इज लेसर दॅन पाय, म्हणजे पाय बाय 2 आणि पाय यांच्यामध्ये म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. समजतंय? सेकंड क्वाड्रंट मध्ये अँगल आहे, इथून कन्फर्म झाले की अँगल सेकंड क्वाड्रंट मध्ये. साइन 2x कॉस 2x टॅन 2x काढायचे, सेक एक्स दिलाय. मला सांगा, सेक एक्स वरून तुम्ही टॅन एक्स काढाल का? कारण हे सगळे फॉर्म्युले टॅनच्या फॉर्म मध्ये खूप चांगल्या पद्धतीने लिहिता येतील, कारण साइन 2x सगळे फॉर्म्युले आपल्याला टॅनच्या टर्म मध्ये माहिती आहेत. डबल अँगल फॉर्म्युले सगळे टॅनच्या टर्म मध्ये माहिती आहेत आपल्याला. साइन 2x चा फॉर्म्युला, कॉस ऑफ 2x चा फॉर्म्युला, टॅन ऑफ 2x चा फॉर्म्युला, हे आपल्याला माहिती आहे. साइन 2x चा फॉर्म्युला इन टर्म ऑफ टॅन काय आहे? 2 tan x, अरे साइन 2 थीटा, 2 tan थीटा डिवायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा, दॅट इज 1 प्लस tan स्क्वेअर एक्स. बरोबर. सिमिलरली कॉस आणि tan चे पण माहितीत आपल्याला इन टर्म ऑफ tan मध्ये, 1 मायनस tan स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर एक्स, आणि हा 2 tan x डिवायडेड बाय 1 मायनस tan स्क्वेअर एक्स. बरोबर. आता tan x काढता येईल का sec x वरून? यस, sec x वरून tan x काढता येईल. कोणती मेथड? अरे फॉर्म्युला अप्लाय करा, 1 प्लस tan स्क्वेअर एक्स इक्वल टू मायनस, सॉरी, सेक स्क्वेअर एक्स, आणि सेक स्क्वेअर एक्स मायनस 13/5 चा स्क्वेअर येईल. बरोबर ना? मायनस 13/5 चा होल स्क्वेअर, दॅट इज 1 प्लस tan स्क्वेअर एक्स. tan स्क्वेअर एक्स इथं आहे, आणि हा 1 राईट हँड साइडला जाईल. दिस इज 169 अपॉन 25, 169 अपॉन 25 मायनसचा 1. बरोबर. हा 1 इकडे गेला. आता tan स्क्वेअर एक्स कशाच्या इक्वल येईल? सबट्रॅक्ट करा. मला वाटतं हे 144 यायला पाहिजे, पायथागोरियन ट्रिपलेट आहे. 144 अपॉन 25, tan स्क्वेअर एक्स हा आलाय, म्हणजे tan एक्स काय येईल? tan एक्स येईल प्लस ऑर मायनस 12/5. स्क्वेअर रूट घ्या, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. पण एक्स कोणत्या क्वाड्रंट मध्ये? एक्स सेकंड क्वाड्रंट मध्ये. एक्स कोणत्या क्वाड्रंट मध्ये? एक्स आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. एक्स सेकंड क्वाड्रंट मध्ये, म्हणून आपण म्हणणार की ओनली निगेटिव्ह व्हॅल्यू इज एक्सेप्टेड अँड दिस इज रिजेक्टेड, कारण सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन पण असतो निगेटिव्ह. समजतंय? सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन पण निगेटिव्ह. आता पहा, टॅन निगेटिव्ह आलाय. आता टॅन एक्स ची एक्सेप्टेड व्हॅल्यू आपण मायनसचा 12/5 ही घेतलेली आहे. इथं पुट करा, साइन 2x कॉस 2x टॅन 2x मिळेल. ठीक आहे. कॉस 2x ची काढू आपण, 1 मायनस ह्याचा स्क्वेअर, 144 अपॉन 25 डिवायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर एक्स, दॅट इज 144 अपॉन 25. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 25 मायनस 144, 144 मधून 20, तर 124, 124 मायनस 5, 119, मायनस 119. ठीक आहे. मायनस 119 डिवाइड बाय 144 प्लस 20, 164 प्लस 5, 169, 119 डिवायडेड बाय 169. आता 119 आता प्राईम नंबर आहे, तर पुढे आपण ह्याचे फॅक्टर्स किंवा कॅन्सल आउट नाही करू शकत. सो दिस इज द फायनल आन्सर.
बरं हा हे पण तुम्हाला समजलं पाहिजे की अरे एक्स एक्स जर पाय बाय टू आणि पायच्या मध्ये तर 2x म्हणजे ह्या इनइक्वॅलिटीच्या दोन्ही म्हणजे तिन्ही टर्म्सला इनइक्वॅलिटीच्या तिन्ही टर्म्सला कशाने मल्टिप्लाय करा तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करा तर पाय बाय 2 इंटू 2 आणि इथं 2 इंटू पाय म्हणजे पाय इज लेसर दॅन 2x इज लेसर दॅन 2 पाय म्हणजे हा जो 2x अँगल आहे हा थर्ड और फोर्थ क्वाड्रंट मध्ये असू शकतो थर्ड और फोर्थ क्वाड्रंट मध्ये असू शकतो समजतंय तुम्हाला पाय टू 2 पाय पाय टू 2 पाय समजतंय बर हे असं टॅन वालं आणि हे एक्सप्रेशन प्लस मायनस पेक्षा आपल्याकडे दुसरा पण एक वे होता माहितीये ना तुम्हाला ट्रँगल ट्रँगल कन्सिडर करून सेक एक्स आलाय कॉस एक्स काढा कॉस एक्स इज मायनसचा 5/13 बरं ट्रँगल मध्ये एक्स ऍज अॅक्यूट अँगल कन्सिडर करून राईट अँगल ट्रँगल मध्ये जो अँगल आहे एक्स त्याला आपण अॅक्यूट अँगल कन्सिडर करणार बरोबर आणि त्या अॅक्यूट अँगलच्या ऍडजस्टंट वाली साईड 5 घेणार असू द्या तिथं मायनसचं साईन दॅट मायनसचं द्यायचं की प्लसचं द्यायचं फॉर दोज ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ते जे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज येणार आहे त्यांना प्लसचं साईन किंवा मायनसचं साईन हे डिपेंड करतं कोणत्या क्वाड्रंट मध्ये तो अँगल आहे सध्या तर आपण त्या अँगलला ऍज ए अॅक्यूट अँगल कन्सिडर केलंय तर मग हा 5 असेल हा 13 असेल तर 5 12 13चं पायथागोरियन ट्रिपलेट माहिती आहे तुम्हाला 3 4 5चं माहिती आहे 5 12 13चं माहिती आहे अजून कोणतं माहिती आहे 33 56 आणि 65चं माहिती आहे बरोबर 7चं पण असतं 7 24 25 हा 7 24 25 बरं मग इथून इथून तुम्ही डायरेक्ट टॅन काढला असता का रे टॅन एक्स इक्वल टू अपोजिट अपॉन ऍडजेसंट बट एक्स कोणत्या क्वाड्रंट मध्ये एक्स आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे मायनसचं साईन समजतंय मग कॉम्पिटेटिव्हला असं जायचं बोर्डला असं जायचं इझी आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा आता प्रूव्ह द फॉलोविंग ह्या गोष्टी इझीच आहे आत्ताच आपण काय म्हणलोय आत्ताच आपण हे फॉर्म्युले डिराईव्ह केले ना की अरे कॉस टू थिटा जो असतो तो असतो 1 - 2 sin² थिटा आणि 2 cos² थिटा - 1 मग आपण याला इकडं पाठवलं आणि याला इकडं पाठवलं रिप्लेसमेंट केले बरोबर तर मग 2 sin² थिटा काय बनला 2 sin² थिटा बनला 1 - cos 2 थिटा 1 - cos 2 थिटा बनलाय बरोबर आता इथं पण सेम करा cos 2 थिटा 2 cos² थिटा आता हा मायनसचा 1 इकडे जाऊ द्या तर 2 cos² थिटा कशाच्या इक्वल बनेल 2 cos² थिटा बनणार 1 + cos 2 थिटाच्या इक्वल cos 2 थिटा 2 sin² थिटा कशाच्या इक्वल 1 - cos 2 थिटाच्या इक्वल आणि 2 cos² थिटा कशाच्या इक्वल 1 + cos 2 थिटाच्या इक्वल आता 1 - cos थिटाला 1 - cos थिटाच्या जागी काय टाका 2 sin² थिटा आणि 1 + cos 2 थिटाच्या जागी काय टाका 2 cos² थिटा 2 ला 2 कॅन्सल sin² थिटा अपॉन cos² थिटा इज tan² थिटा इझी इतका सिंपल आहे ह्यावाल्या पण गोष्टी एकदम इझी आहेत ज्या गोष्टी इथंच एक्सप्लेन करू शकतो मी ते इथंच करतोय sin 3x आतमध्ये जाऊ द्यात sin 3x आतमध्ये जाऊ द्यात तर sin 3x इंटू sin x प्लस sin² x लेफ्ट हँड साइड आपण कन्सिडर करतोय हा प्लस आता cos x आतमध्ये मल्टिप्लाय करा ब्रॅकेट मधल्या टर्म्सला तर cos 3x इंटू cos मायनसचा cos² x इक्वल टू काय हे आपल्याला काढायचं झिरो नका लिहू ठीक आहे आता हे पहा sin A cos A cos B प्लस sin B cos A - B अरे कळतंय का cos A - B cos B प्लस sin B cos कंपाऊंड अँगल फॉर्म्युला आणि इथं sin² x मायनस cos² x आहे तर इथं तर एक समजलंय की हा अँगल डबल अँगल आहे आणि मी काय करतोय ह्या दोघांमधून मायनसचं साइन कॉमन का घेतोय कारण मला लगेच फॉर्म्युला क्लिक होतोय cos 2 थिटाचा cos² x - sin² x इज cos 2x मग मी मायनसचं साइन ह्या दोघांमधून कॉमन घेतलं त्या दोघांमधून मायनसचं साइन जर कॉमन घेतलं तर मायनस ऑफ आता cos² x आधी येईल
आणि मायनस साईन देऊन साइन स्क्वेअर एक्स. ते मायनस साईन आतमध्ये टाकलं की तुम्हाला समजेल की अरे कॉस स्क्वेअर एक्सला मायनसचं साईन आहे, साइन स्क्वेअर एक्सला मायनस मायनस प्लसचं साईन आहे. हा बनलाय कॉस ऑफ 2x आणि हा पण बनलाय कॉस ऑफ 2x. कॉस ऑफ 2x ला कॉस ऑफ 2x कॅन्सल, आन्सर इज 0. इझी आहे इझी. ओके, आता नेक्स्ट थोडंसं कॅल्क्युलेशन करायचं. ए प्लस बी द होल स्क्वेअर, ए मायनस बी द होल स्क्वेअर, बेसिक मॅथमॅटिक्स यूज करायचं. काय करणार सांगा? काही नाही, प्रोसीड करा फक्त. आन्सर आपोआप येईल. आन्सर आपोआप येणार आहे. तुम्ही LHS कन्सिडर करा. ज्या काही स्टेप्स क्लिक होत आहेत त्या करत जा. ठीक आहे. कॉस एक्स LHS कन्सिडर करतोय. ब्रॅकेट्स ओपन करू आपण. ब्रॅकेट्स ओपन करू. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. मग कॉस स्क्वेअर एक्स हे वाला ब्रॅकेट ओपन करतोय. प्लस कॉस स्क्वेअर वाय प्लसचा 2 कॉस एक्स इंटू कॉस प्लसचा 2 कॉस एक्स इंटू कॉस वाय प्लस. आता हे वाला ब्रॅकेट ओपन करू. साइन स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर वाय आणि इथं मायनसचा 2 टाइम्स साइन एक्स साइन एक्स इंटू साइन वाय. बरोबर का? आता सरळ सरळ दिसतंय. जोड्या जुळवायच्यात. स्टार स्टार 1 बनतोय, हॅश हॅश 1 बनतोय. 1 प्लस 1 2 कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स 1, कॉस स्क्वेअर वाय प्लस साइन स्क्वेअर वाय 1, 1 प्लस 1 2 आणि या दोघांमधून आपण 2 कॉमन काढतोय. मायनसचा 2 मायनसचा 2 कॉमन काढला की प्लसचा काढायचा. प्लसचा काढा. प्लसचा 2 कॉमन काढा, कारण कॉस एक्स कॉस वाय वाली टर्म आधी येणार. कॉस एक्स कॉस वाय वाली टर्म आधी येणार. मग कॉस एक्स कॉस वाय वाली टर्म आधी. कॉस एक्स कॉस वाय मायनस साइन एक्स साइन. ठीक आहे. समजते तुम्हाला? आता पहा, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी चा फॉर्म्युला काय असतो? कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी चा फॉर्म्युला कॉस ऑफ एक्स प्लस वाय ए लिखता. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी इज कॉस ऑफ ए प्लस बी. मायनस आहे तर प्लस येणार कंपाऊंड अँगल मध्ये. समजतंय? आता दोघांमधून 2 कॉमन घ्या, कारण आपल्याला हे नव्हतं प्रूव्ह करायचं. दोघांमधून 2 कॉमन घ्या आणि आतमध्ये पहा स्टँडर्ड फॉर्म्युला बनलाय 1 प्लस कॉस ऑफ एक्स प्लस वाय. तर तुम्हाला आता पुन्हा आठवण करून देतो या फॉर्म्युल्याची. कोणत्या? 1 प्लस कॉस 2 थीटा इक्वल टू, आता इथं स्क्वेअर पाहिजे ना कॉसचा, तर मग 2 कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे हा डबल असेल तर ह्याचा हाफ होणार आहे इकडं. हा डबल आहे, इकडे येताना हाफ होणार आहे. डबलचा हाफ होणार आहे. ठीक आहे. डबलचा हाफ होणार आहे. डबलचा हाफ होणार आहे. कळतंय? इथून इकडे जाताना डबलचा हाफ होणार आहे. मग हा जर डबल आहे तर 1 प्लस डबल 1 प्लस कॉस ऑफ डबल अँगल इज 2 कॉस स्क्वेअर ऑफ 2 कॉस स्क्वेअर ऑफ 1 प्लस कॉस ऑफ डबल अँगल इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर ऑफ सिंगल अँगल. बरोबर. मग इथं पण काय होणार आहे? ह्याला डबल कन्सिडर केला तर हा बाहेर 2 ऍज इट इज आहे. हे बनणार आहे 2 कॉस स्क्वेअर ऑफ ह्याचा हाफ, डबलचा हाफ. म्हणजे इथं जाताना हाफ इंटू 2 थीटा करायला लागतं तुम्हाला. बरोबर. तर एक्स प्लस वाय चा हाफ होणार. मग दॅट विल बी युअर 4 कॉस स्क्वेअर एक्स प्लस वाय बाय 4 कॉस स्क्वेअर एक्स प्लस वाय बाय 2. समजतंय का? त्या टेक्निक्स लर्न करा, अप्रोचेस लर्न करा, डेव्हलप करा अप्रोचेस. ठीक आहे. कॅल्क्युलेशन इज नॉट अ बिग डील. प्रॅक्टिस कराल, जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह कराल तर कॅल्क्युलेशन चांगलं म्हणजे स्पीड वाढेल. बट हे जे सुचणं आहे ना, राईट टाइमला राईट अप्रोच सुचणं. कारण इथे येऊन मग आता काय करायचं, आपल्याला प्रूव्ह तर हे करायचं होतं आणि इथून पुढे बऱ्याच जणांना नाही क्लिक होत. इव्हन तुम्ही तुमच्या 10वीत पण पाहिले की अरे आपल्याला 2-3 स्टेप्स जमतात, त्याच्यानंतर मग काहीच आठवत नाही. आठवत म्हणजे पाठ थोडीच करतोय आपण, त्याच्यानंतर काय करायचं हे समजतच नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म्युले लर्न करा
आणि क्वेश्चन पहा की अरे ह्या क्वेश्चन मध्ये मला असंच करायचं, बरं इथून पुढे मला जर सुचत नाही तर मी जास्त विचार करायला पाहिजे. आता मला सुचतंय म्हणून मी विचार नाही करत आहे जास्त. हे आहे स्टँडर्ड फॉर्म्युले फॉर्म्युले लर्न आहे. समजतंय? ओके. आता पहा नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन थोडा पाहून वाटतंय ना की अरे हे काय लिहिलंय स्क्वेअर रूट मध्ये, पण ते एकदम इझी आहे. हा, tan x प्लस कॉट एक्स, बरं हे कराल तुम्ही, काय नाही 1/2/sin 2x येणार आहे. बरोबर. tan x ला sin x बाय cos x ला cot x ला cos x बाय sin x, क्रॉस मल्टिप्लिकेशन कराल. बरं ठीक आहे. हा वाला जो क्वेश्चन आहे हा इथंच करू आपण. tan x ला काय लिहिणार? tan x ला लिहिणार sin x बाय cos x. sin x बाय cos x आणि cot x ला लिहिणार cos x बाय sin x. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. LHS कन्सिडर केलेली आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय साइन एक्स कॉस एक्स. वरती 1 बनलाय, खाली साइन एक्स कॉस एक्स. बरं हे 10वी पर्यंत इतकं चालायचं की ह्याचा आन्सर कोसेक एक्स सेक एक्स. बरोबर, सेक एक्स कोसेक एक्स आन्सर संपलं. पण आता आपण शिकलोय ना डबल अँगल फॉर्म्युले, तर मग अरे साइन एक्स कॉस एक्स साइन थिटा, 2 साइन थिटा कॉस थिटा असा कोणता फॉर्म्युला आहे की ज्याच्यामध्ये साइन थिटा कॉस थिटा येतोय? साइन ऑफ 2 थिटा. बरोबर ना, म्हणजे 2 ने डिवाइड 2 ने मल्टिप्लाय करा. 2 वर येईल, खाली डिनॉमिनेटरला येणार 2 साइन एक्स कॉस एक्स. 2 साइन एक्स कॉस एक्स आणि 2 साइन एक्स कॉस एक्स म्हणजे साइन 2x. कळतंय ना तुम्हाला? 2 अपॉन साइन 2x आणि साइन 2x 1 अपॉन साइन 2x किंवा 2 अपॉन साइन 2x. डिनॉमिनेटरला साइन 2x असेल, न्यूमरेटरला येताना कोसेक ऑफ 2x. 2 कोसेक ऑफ 2x. इझी. आता नेक्स्ट क्वेश्चन हा वाला. सिमिलरली थोडंसं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, स्क्वेअर्स बनतील. खाली डिनॉमिनेटरला कॉस 2x बनणार आहे पहा, कॉस एक्स मायनस साइन एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स एलसीएम घेतल्यानंतर डिनॉमिनेटरला असलेले म्हणजे जे टर्म्स आहेत, ज्या टर्म्स आहेत त्या किंवा एक्सप्रेशन्स मल्टिप्लाय होणार आहे. मग ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. खाली बनणार आहे कॉस 2x. तर वरती डेफिनेटली काय बनला असणार आहे? 2 साइन 2x. म्हणजे इथं साइन 2x अपॉन कॉस 2x, टॅन 2x आणि वर 2 वगैरे असं काहीतरी बनलं असणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा बाय द वे या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, इझीच आहे. आता हा वाला क्वेश्चन पहा. काही विचित्र क्वेश्चन नाही, एकदम सिंपल क्वेश्चन आहे आणि हीच प्रॉपर्टी माहित असली पाहिजे. 1 प्लस कॉस ऑफ डबल इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर ऑफ सिंगल. म्हणजे 1 प्लस कॉस डब्बा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर डब्बा बाय 2 म्हणजे अँगलचा हाफ. सिंगल अँगल असेल तर इथं हाफ होणार, डबल असेल तर इकडं हाफ होणार आहे, इकडे येताना हाफ होणार आहे. ठीक आहे, डबलचा हाफ होणार. हो. पहा आता इकडं हे वाला एक्सप्रेशन पहा. ह्याच्यातून जर मी 2 कॉमन घेतला तर आतमध्ये काय दिसतंय? 1 प्लस कॉस ऑफ 8x. तुम्हाला माहिती 8x इज डबल ऑफ 4x. मग 1 प्लस कॉस ऑफ 8x ला तुम्ही 2 तर बाहेर तसाच आहे. 1 प्लस कॉस ऑफ 8x ला 1 प्लस कॉस ऑफ 8x ला तुम्ही काय लिहू शकता? त्याला लिहू शकता 2 कॉस स्क्वेअर ऑफ 4x. बरोबर ना, डबलचा हाफ होणार ना. 1 प्लस कॉस 2 थीटा इज 2 कॉस स्क्वेअर थीटा. ठीक आहे, इन जनरल असं म्हणतो 1 प्लस कॉस डब्बा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर ऑफ डब्बा बाय. बरोबर, अँगल हाफ होणार आहे, अँगल हाफ होणार. आता पहा, मॅचिंग कलर नाही याचा, मॅचिंग कलर मला वाटतं हा आहे. ठीक आहे, राहू द्या, काही हरकत नाही. मग हे आतमध्ये काय बनलंय? ह्या स्क्वेअर रूट, पहिल्या स्क्वेअर रूटच्या आतमध्ये बनलंय 4 कॉस स्क्वेअर ऑफ 4x. 4x हा अँगल आहे.
मला सांगा याला मी 2 इंटू कॉस ऑफ 4x चा होल स्क्वेअर लिहू शकतो स्क्वेअर रूटच्या आतमध्ये. अरे समजतंय का? ह्याचा होल स्क्वेअर लिहू शकतो. पहिलं स्क्वेअर रूट मी सॉल्व्ह केलंय आणि जर हे स्क्वेअर रूटच्या आतमध्ये टाकलं तर हे बनणार आहे हा स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट निघून जातं. बाय द वे मॉड यायला पाहिजे, बट वी आर कन्सिडरिंग की अरे हे स्क्वेअर आहे, आतमध्ये रेडिकँडचा स्क्वेअर आहे आणि ओव्हर द स्क्वेअर रूट आहे, ओव्हर स्क्वेअर रूट आहे. मग स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतील. बट बाय द वे कॉन्सेप्ट दिस कॉन्सेप्ट इज रॉंग. यायला पाहिजे मॉड ऑफ 2 कॉस ऑफ 4x. बट स्टील आपल्या पुस्तकात प्रत्येक क्वेश्चनला असं कन्सिडर केलं गेलंय किंवा मोस्ट ऑफ द बुक्स मध्ये असं कन्सिडर केलं जातं ज्यावेळी डोमेन आणि रेंज काही दिलेली नसते त्यावेळी आपण वी आर कन्सिडरिंग पॉझिटिव्ह. मग ह्याचं आन्सर आलं 2 कॉस ऑफ 4x. हे स्क्वेअर रूट आपण सॉल्व्ह केलंय. कोणतं वालं? हे वालं स्क्वेअर रूट आपण सॉल्व्ह केलं. हे स्क्वेअर रूट आपण सॉल्व्ह केलं. ठीक आहे, हे वालं स्क्वेअर. ओके. आता आता काय बाकी आहे आपल्याकडं? आता बाकी आहे स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर ह्याचा आन्सर आलाय 2 कॉस ऑफ 4x. कळतंय का? आता अगेन सेम प्रोसिजर. हे वालं स्क्वेअर रूट पहा, स्क्वेअर रूटच्या आतमध्ये आहे 2 इंटू 2 कॉस ऑफ 4x. 2 ला कॉमन घ्या. 2 ला कॉमन जर घेतला तर आतमध्ये राहणार आहे 1 प्लस कॉस ऑफ 4x. काय राहणार आहे? 1 प्लस कॉस ऑफ 4x. बरोबर. आता कॉस ऑफ 4x आहे, 1 प्लस कॉस डब्बा इज 2 कॉस स्क्वेअर डब्बा बाय 2. अँगलचा हाफ होतो ज्यावेळी आपण 2 कॉस स्क्वेअर ऑफ समथिंग लिहितो याला. म्हणजे दोन टर्म्सला एक टर्म मध्ये आपण ज्यावेळी कन्वर्ट करतोय त्यावेळी आपण याला काय लिहायला पाहिजे? दॅट इज 2 आणि ह्याचं आन्सर ह्याचं आन्सर ह्याचं आन्सर आपण काय लिहायला पाहिजे? 2 कॉस स्क्वेअर ऑफ डब्बा बाय 2 म्हणजे 4x बाय 2 इज 2x. असं लिहायला पाहिजे, बरोबर ना? आता पहा हे बनलंय 4 कॉस स्क्वेअर ऑफ 2 ने मल्टिप्लाय पण करायचंय. 4 कॉस स्क्वेअर ऑफ 2x. 4 कॉस स्क्वेअर ऑफ 2x. आता 4 कॉस स्क्वेअर ऑफ 2x या अंडर रूटच्या आतमध्ये आहे. बरं 4 कॉस स्क्वेअर ऑफ 2x ला तुम्ही 2 इंटू कॉस ऑफ 2x चा होल स्क्वेअर लिहू शकता. आणि स्क्वेअर रूटच्या आतमध्ये हे जर स्क्वेअर रूटच्या आतमध्ये असेल, हे जर या स्क्वेअर रूटच्या आतमध्ये असेल तर हा वाला म्हणजे हे वाला जे स्क्वेअर रूट आहे त्याचा आन्सर येईल स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. बाय द वे असं होत नाही, पण आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतोय व्हॅल्यू. आपण व्हॅल्यू पॉझिटिव्ह कन्सिडर करतोय. बाय द वे ह्याचा आन्सर यायला पाहिजे मॉड ऑफ 2 कॉस ऑफ 2x यायला पाहिजे. बट आपण कन्सिडर करतोय पॉझिटिव्ह की स्क्वेअर रूट ऑफ समथिंग स्क्वेअर वी आर कन्सिडरिंग दॅट समथिंग ओनली. बरोबर. स्क्वेअर रूट ऑफ समथिंगचा स्क्वेअर इक्वल टू समथिंग. ठीक आहे. तर 2 इंटू कॉस ऑफ 2x हे बनेल. मग आता आपण आता थर्ड स्टेपवर आलोय आपण. थर्ड स्टेप काय? तर बोर्डला असं नाही करायचं, स्टेप बाय स्टेप लिहायचंय. बट तुम्हाला समजावं म्हणून मी असं असं फोडून काढलाय प्रॉब्लेम वेगळ्या पार्ट्स मध्ये. हा, आता काय उरलंय? हे स्क्वेअर रूट पण आपण सॉल्व्ह केलंय. हे वालं स्क्वेअर रूट पण आपण सॉल्व्ह केलंय. हे वालं स्क्वेअर रूट पण आपण सॉल्व्ह केलंय. हे वालं स्क्वेअर रूट सॉल्व्ह केलंय, त्याचं आन्सर हे आहे. मग आता काय उरलंय? आता उरलंय अंडर रूट ऑफ 2 प्लस 2 कॉस एक्स 2 कॉस 2x. 2 ला कॉमन काढा. अगेन सेम प्रोसिजर, सेम फॉर्म्युला. 2 ला कॉमन काढा. अंडर रूट ऑफ 2 इंटू 1 प्लस कॉस ऑफ 2x. आता डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला 1 प्लस कॉस 2x इज 2 कॉस स्क्वेअर ऑफ x. बरोबर. म्हणजे ह्याचं आन्सर जे आहे ते येईल 2 कॉस स्क्वेअर ऑफ x. म्हणजे स्क्वेअर रूटच्या आतमध्ये आता काय बनलंय? अंडर रूट ऑफ
4. 2 into this 2 cos square x will be 4 cos square x. आणि 4 cos square x ला तुम्ही लिहिणार 2 into cos x चा होल स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट ऑफ 2 into cos x चा होल स्क्वेअर विल बी 2 cos x. इट विल बी 2 cos x. ह्याचा आन्सर काय आलाय 2 cos x. इझी, एकदम इझी आहे. प्रॉपर स्टेप बाय स्टेप जा. म्हणजे मी हे जे असं केलं ते तुम्हाला प्रॉपर स्टेप बाय स्टेप लिहायचं. म्हणजे इक्वल टू चा साइन द्या, अंडर रूट मध्ये 1 बाय 1 स्क्वेअर रूट काय करत जा, सिम्प्लिफाय करत जा. 1 बाय 1 स्क्वेअर रूट सिम्प्लिफाय करत जा. म्हणजे आधी 2 ला कॉमन घेऊन 1 प्लस, ते जास्त मल्टिपल स्टेप्स लागतील म्हणून मी बरं करून दाखवू तुम्हाला हे कसं सॉल्व्ह करायचं ते. काय गरज नाही. ओके, नेक्स्ट हा वाला क्वेश्चन. हे तर एकदम सिंपल आहे. इथं म्हणजे ह्याला नोटवर घ्यायची गरज नाहीये. 16 आहे ना, 16 ला सध्या तरी पहिल्या स्टेपला असं लिहा 8 इंटू 2. का? कारण मला इथे साइन थिटा कॉस थिटा दिसला. 8 इंटू 2 साइन थिटा कॉस 2 थीटा कॉस 4 थीटा इंटू कॉस ऑफ 8 थीटा. समजतंय का? आता हा 2 साइन थिटा कॉस थिटा काय बनणार आहे? 2 साइन थिटा कॉस थिटा साइन 2 थीटा, बाहेर 8 आहे, साइन 2 थीटा इंटू कॉस 2 थीटा कॉस ऑफ 4 थीटा इंटू कॉस ऑफ 8 थीटा इंटू कॉस ऑफ 8 थीटा. बरोबर. आता हा जो 8 आहे त्याला अगेन 4 इंटू 2 लिहा आणि 2 ह्याला एक 2 ह्याला जॉईन करील आणि पुन्हा डबल अँगल फॉर्म्युला बनते. 2 साइन ऑफ 2 थीटा इंटू कॉस ऑफ 2 थीटा इंटू कॉस ऑफ 4 थीटा कॉस ऑफ 8 थीटा. मग हा 2 ज्यावेळी ह्याला जॉईन करेल त्यावेळी 2 साइन ऑफ 2 थीटा कॉस ऑफ 2 थीटा मीन्स 2 साइन डब्बा कॉस डब्बा इज साइन ऑफ 2 डब्बा, म्हणजे 2 टाइम्स ऑफ 2 थीटा इज 4 थीटा. तर 4 इंटू साइन 4 थीटा इंटू कॉस ऑफ 4 थीटा इंटू कॉस ऑफ 8 थीटा. बरोबर आहे. इंटू इंटू लिहिण्यापेक्षा डॉट डॉट जरी दिला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. कॉस ऑफ 4 थीटा इंटू कॉस ऑफ 8 थीटा. 4 ला अगेन 2 इंटू 2 लिहा आणि एक 2 ह्याला जॉईन करील. 2 इंटू साइन ऑफ 4 थीटा कॉस ऑफ इंटू कॉस ऑफ 4 थीटा इंटू कॉस ऑफ 8 थीटा. 2 साइन 4 थीटा कॉस ऑफ 4 थीटा. 2 साइन डब्बा कॉस डब्बा इज साइन ऑफ 2 डब्बा. डब्बा काय आहे या केसमध्ये? डब्बा या केसमध्ये 4 थीटा आहे. तर 2 डब्बा म्हणजे काय 8 थीटा. तर 2 बाहेर आहे इंटू साइन ऑफ 8 थीटा इंटू कॉस ऑफ 8 थीटा. अगेन काय 2 साइन डब्बा कॉस डब्बा विल बी साइन ऑफ 2 डब्बा. Dabba in this case is 8 theta. So 2 dabba, that is 2 into 8 theta is 16 theta. So that will be sine of 16 theta. Sine of 16 theta. Easy. असं स्टेप बाय स्टेप जा. इक्वल टू चा साइन लाव. ठीक आहे. नेक्स्ट एकदम इझी अशाच टाइपचा क्वेश्चन आहे हा. क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि हे तर इथंच दिसतंय रे. चल साइन ए कॉस बी कॉस ए साइन साइन 3x इंटू साइन एक्स प्लस कॉस 3x इंटू कॉस एक्स. एलसीएम घेतल्यानंतर एलसीएम तुम्हाला कळतंय का? प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर किंवा ए प्लस बी द होल स्क्वेअर ते बेसिक आयडेंटिटीज वापरतोय किंवा एलसीएम घेतोय. बाकी काय करतोय आपण? ठीक आहे. डिवायडेड बाय साइन ऑफ एक्स इंटू कॉस ऑफ एक्स. वर काय साइन ए साइन बी कॉस ए कॉस बी. मग आधी कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी म्हणजे कॉस ऑफ ए मायनस बी आणि खाली डिनॉमिनेटरला आहे, खाली डिनॉमिनेटरला साइन एक्स कॉस एक्स मला दिसतोय आणि मला ते असं फक्त साइन एक्स कॉस एक्सचा प्रोडक्ट देखवत नाहीये. कारण त्याला 2 चा जर मल्टिप्लाय दिला आपण तर मग तो साइन ऑफ डबल अँगल बनणार. मग 2 ने डिवाइड 2 ने मल्टिप्लाय करा. कारण मला राईट हँड साइड पाहतोय तर 2 मला इथं पण पाहिजे आणि खाली कॉस म्हणजे कॉट बनण्यासाठी खाली साइन असला पाहिजे. हा बनलाय साइन 2x आणि हा कॉस 2x आणि हा 2
तर 2 कॉट ऑफ 2x बनणार. काय बनणार? 2 कॉट ऑफ 2x. इझी. ओके. आता पहा हा हा क्वेश्चन. cos x अपॉन 1 प्लस साइन x. व्यवस्थित पाहायचं आता. LHS काय आहे आपली? LHS आहे cos x अपॉन 1 प्लस साइन. cos x अपॉन 1 प्लस साइन x. आणि वरती कॉट ऑफ x बाय 2 मायनस 1 पाहिजे, खाली कॉट ऑफ x बाय 2 प्लस 1 पाहिजे. बरं, अशा टाईपचे फॉर्म्युले मला पाहिल्यासारखे वाटतायत. 1 मायनस टॅन. बाय द वे, RHS पण तुम्हाला एक हिंट देतीये की अरे ह्या कॉटला 1 बाय समजा टॅन ऑफ x बाय 2 लिहिलं, मायनसचा 1 न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 1 अपॉन टॅन ऑफ x बाय 2 प्लसचा 1. तर टॅन x बाय 2 डिनॉमिनेटरचा एलसीएम घेतल्यानंतर कॅन्सल होईल. न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कॅन्सल होईल. हे बघा. आणि वर 1 मायनस टॅन x बाय 2 डिवायडेड बाय 1 प्लस टॅन x बाय 2 असं काहीतरी बनेल. आणि ह्याचा फॉर्म्युला पाहिलाय आपण. त्याचा फॉर्म्युला आहे टॅन पाय बाय 4 मायनस वॉट एव्हर द अँगल x बाय 2 इज. असं काहीसं पाहिलंय आपण. पण हा एक डिफरंट अप्रोच आहे. तुम्हाला कॉस आणि साइन मध्ये जायचंय तर इथूनही जाऊ शकता. 1 मायनस टॅन एक्स. कॉस आणि साइन मध्ये या पण वेने जाऊ शकता, असं काही नाही जाऊ नाही शकत. साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2 लिहून जाऊ शकता. बट हा हा एक डिफरंट अप्रोच आहे. तुम्हाला काय पाहिजे ते पण पहा. कॉस एक्स डिवायडेड बाय 1 प्लस साइन एक्स. आता ना मी थोडी चालाकी करतोय, हे सुचणं पण इम्पॉर्टंट आहे की एक्सचा हाफ अँगल काय? एक्स बाय 2. इथं एक्सचा हाफ अँगल काय? एक्स बाय 2. आणि मला कॉट पर्यंत जायचंय. तर मी असा अप्रोच देतोय की अरे कॉस ऑफ डब्बा कॉस 2 थीटा जर कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा होता, तर कॉस डब्बा किंवा कॉस स्टार आपण म्हणू. कॉस स्टार इक्वल टू कॉस स्क्वेअर स्टार बाय 2 मायनस साइन स्क्वेअर स्टार बाय 2. अँगलचा हाफ होतो ना. सिमिलरली या कॉस एक्स ला मी असं लिहू शकतो का रे? कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनसचा साइन स्क्वेअर एक्स बाय 2 लिहू शकतो असं. आणि ज्यावेळी मी असं लिहितोय ना, त्यावेळी फक्त लिहून इतका आनंद होतोय की अरे स्टार स्क्वेअर मायनस हॅश स्क्वेअर बनलाय, म्हणजे त्याला स्टार मायनस हॅश स्टार प्लस हॅश लिहू शकतो. एवढं तर हे तर इतकं सुचतंयच की अरे न्यूमरेटरला आता बनणार आहे कॉस ऑफ एक्स बाय 2 मायनस साइन ऑफ एक्स बाय 2 स्टार मायनस हॅश इंटू स्टार प्लस हॅश, म्हणजे कॉस ऑफ एक्स बाय 2 प्लस साइन ऑफ एक्स बाय 2 असं बनणार. ठीक आहे. आणि डिनॉमिनेटरला काय बनणार? डिनॉमिनेटरला बनवायचं आणि डिनॉमिनेटर बनवणंच किंवा त्या गोष्टी सुचणंच इम्पॉर्टंट आहे. बाय प्रॅक्टिस सुचून जातील गोष्टी. की अरे 1 आहे साइन एक्स आहे. साइन एक्सला तर मग इथं हाफ अँगल केलाय, तर इथे जर केलं तर साइन एक्स 2 साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2 बनणार. साइन 2 थीटा इज 2 साइन थीटा कॉस थीटा. साइन डब्बा इज 2 साइन डब्बा बाय 2 कॉस डब्बा बाय 2. अँगलचा हाफ होतो ना. साइन 2 थीटा इक्वल टू 2 साइन थीटा कॉस थीटा. बरोबर. 2 थीटाचा थीटा झाला. तसा एक्स असेल, साइन एक्स असेल, तर एक्सचा एक्स बाय 2 होणार आहे, म्हणजे 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. मग असं लिहिलं याला. आणि वन ला लिहिणं चॅलेंजिंग आहे. 1 ला कसं लिहू शकतो? आता कारण की इथं साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2 दिसतोय. 1 ला मी लिहितोय साइन स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस कॉस स्क्वेअर एक्स बाय. समजतंय? आता मी काय करतोय? आता मी ह्याला मी साइन एक्स बाय 2 प्लस कॉस एक्स बाय 2 चा होल स्क्वेअर न लिहिण्याऐवजी मी ह्याला लिहितोय कॉस एक्स बाय 2. बरं, काही हरकत नाही. होल स्क्वेअर जरी लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. साइन एक्स बाय 2 प्लस कॉस एक्स बाय 2 चा होल स्क्वेअर डिनॉमिनेटर. म्हणजे त्यालाच आपण असंही लिहू शकतो कॉस ऑफ एक्स बाय 2. हे जरा छोटं होतंय ना. कॉस ऑफ एक्स बाय 2 प्लस साइन ऑफ एक्स बाय 2
चा होल स्क्वेअर. पण तुम्हाला माहिती आहे एकाला एक कॅन्सल होणार आहे. त्याला हा एक फॅक्टर कॅन्सल होणार आहे. न्यूमरेटरचा फॅक्टर कॅन्सल झालाय डिनॉमिनेटरच्या एका फॅक्टर. आता उरलंय काय? काय उरलंय पहा. कॉस ऑफ एक्स बाय 2 मायनस साइन ऑफ एक्स बाय 2 डिवायडेड बाय कॉस ऑफ एक्स बाय 2 प्लस साइन ऑफ एक्स बाय 2. समजतंय? हा अँगलचा हाफ आहे. नाही तुम्हाला वाटेल साइन एक्स अपॉन 2. अँगलचा हाफ येतो. ठीक आहे. आता पहा कॉस वरून कॉट मध्ये जायचंय, सिंगलचा हाफ अँगल करायचा आहे. हे मला राईट हँड साइडने सांगितलंय की अरे तुला सिंगलचा हाफ करावा लागणार आहे. म्हणून मी कॉस एक्स ला त्याच्या हाफ अँगल फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट केलं. कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2. दॅट इज द अप्रोच. आणि 1 प्लस साइन एक्स ला काय करणार आपण? 1 ला लिहिणार साइन स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. आणि साइन एक्स जो आहे बरोबर, साइन डब्बा इज 2 साइन डब्बा बाय 2 कॉस डब्बा बाय 2. तसं साइन एक्स येणार 2 साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2. ठीक आहे. मग आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय कराल तुम्ही? डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय साइन ऑफ एक्स बाय 2. आणि हे पण मी तुम्हाला हा पण अप्रोच सांगितलं की अरे मला इथं 1 बनवायचं आहे. इथं जर 1 बनवायचं आहे तर मग मला साइन एक्स बाय 2 ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करायला लागणार. ह्याला जर न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आपण जर डिवाइड करतोय तर चेंज काही होणार नाहीये. कॉस एक्स बाय 2 अपॉन साइन एक्स बाय 2 कॉट एक्स बाय 2 बनणार आहे. ठीक आहे ना. असं लिहितो कॉस ऑफ एक्स बाय 2 कॉस ऑफ एक्स बाय 2 मायनस साइन ऑफ एक्स बाय 2 डिवायडेड बाय साइन ऑफ एक्स बाय 2. आणि खाली काय? कॉस ऑफ एक्स बाय 2 प्लस चा साइन ऑफ एक्स बाय 2 डिवायडेड बाय साइन ऑफ एक्स बाय. तर बाय द वे इथं 1 येईल, इथं येणार कॉट एक्स बाय 2. हे डिवाइड केल्यानंतर ह्या साइन एक्स बाय 2 ला हा साइन एक्स बाय 2 कॅन्सल नाही करायचा. हे जर आपण केलंय, ठीक आहे, समजतंय तुम्हाला? मग बाय द वे डिवाइड जर केलं तर कॉस एक्स बाय 2 डिवायडेड बाय साइन एक्स बाय 2 कॉट एक्स बाय 2 येणार आहे. ठीक आहे, कॉट एक्स बाय 2 येणार आहे. आणि साइन एक्स बाय 2 डिवायडेड बाय साइन एक्स बाय 2 1 येणार आहे. कॉस एक्स बाय 2 डिवायडेड बाय साइन एक्स बाय 2 कॉट एक्स बाय 2 येणार आहे. आणि साइन एक्स बाय 2 डिवायडेड बाय साइन एक्स बाय 2 हा येणार आहे 1. इझी. हे सुचणं इम्पॉर्टंट आहे. आता हा वाला क्वेश्चन सिमिलर बेसिसवर क्वेश्चन आहे, काही अवघड नाहीये. खरं तर इथं ना सिंपल फॉर्म्युला आहे, स्ट्रेट फॉरवर्ड कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला मला सरळ सरळ दिसतोय की कॉस ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला लागतोय. पण तुम्हाला ते दिसणार नाही. कसं असतं ज्यावेळी आपण फर्स्ट टाइम एखादा क्वेश्चन करतो मॅथ्स मध्ये आपल्याला डोळे असून आपण आंधळे असतो, काही वेळी आपल्याला दिसत नाही की कोणता अप्रोच वापरायचा. ठीक आहे. मला तर असं दिसतं इथं सेक थिटा आहे. इथून तर इकडे जाऊ शकत नाही, इथूनच इकडे जायचंय. न्यूमरेटर मध्ये एलएचएस पहा न्यूमरेटर मध्ये आहे टॅन थिटा बाय 2. टॅन थिटा बाय 2 ला टॅन थिटा बाय 2 ठेवतोय, पण कॉट ऑफ थिटा बाय 2 ला 1 अपॉन टॅन ऑफ थिटा बाय 2 लिहितोय डिवायडेड बाय. ठीक आहे, डिवायडेड बाय डिवायडेड बाय कॉट ऑफ थिटा बाय 2 ला 1 अपॉन टॅन ऑफ थिटा बाय 2 लिहितोय आणि मायनसचा टॅन ऑफ थिटा बाय 2. आता काय करायचंय तुम्हाला? आता करायचंय क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपोआप फॉर्म्युला जनरेट झाल्यासारखं दिसणार आहे तुम्हाला. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. न्यूमरेटरला काय बनतंय क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 बनतोय. आणि डिनॉमिनेटर पहा, एलसीएम घ्याल तर न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर पण काय येतोय टॅन थिटा बाय 2. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर पण टॅन थिटा बाय 2.
कॅन्सल होतील ते एकमेकांना, बरोबर. मग न्यूमरेटरला काय बनतंय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2, डिनॉमिनेटरला बनतंय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय, आता 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 काय बनणार? आता ह्याला नका म्हणू सेक स्क्वेअर थिटा बाय 2, हा मग झालं. हे पहा, मी काय करतोय, न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला ट्रान्सफर करतोय. डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला आता सध्या कोण आहे? कोणीच नाही म्हणजे 0 असं नाही, 1 आहे. कोण आहे? 1 आहे, त्याच्यासोबत मल्टिप्लायला नेलंय. तर आता न्यूमरेटरला 1 राहील, कारण आपण ह्याला खाली नेलंय, आणि डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला 1 मायनस 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 च्या डिनॉमिनेटरला आपण नेलंय. कोणाला? आपण नेलंय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. कर्ली ब्रॅकेट तर अलाउड नाहीये लगेच. ब्रॅकेटची असेंडिंग ऑर्डर माहिती ना यूज करायची. आधी सिंपल ब्रॅकेट, मग स्क्वेअर ब्रॅकेट, मग कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे. आता 1 अपॉन खाली काय दिसतंय? स्टँडर्ड फॉर्म्युला दिसतोय का? मला सांगा कॉस ऑफ 2 थीटा इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा जर असेल तर कॉस डब्बा काय असेल? 1 मायनस टॅन स्क्वेअर, अँगलचा हाफ होणार आहे डब्बा बाय 2 डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर डब्बा बाय 2. इझी. आता पहा, मग डिनॉमिनेटरला काय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. इथून इकडे जात आहे, अँगलचा होतोय डबल अँगल, तर ह्याचा पण होणार डबल अँगल. तर कॉस ऑफ 2 इंटू थिटा बाय 2, कॉस ऑफ 2 इंटू थिटा बाय 2, 2 ला 2 कॅन्सल, डिनॉमिनेटरला कॉस थिटा, 1 अपॉन कॉस थिटा इज 1 अपॉन कॉस थिटा इज सेक थिटा, सेक ऑफ थिटा. इझी आहे, एकदम इझी आहे. ऑब्झर्वेशन जमलं पाहिजे तुम्हाला, ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे. इथं काय करणार? सेम 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 प्रोसिजरल पार्ट, क्रॉस मल्टिप्लिकेशन नंतर काय करू शकतो अजून? अजून किती प्रूव्ह दॅट वाले क्वेश्चन्स आहेत मला पाहू द्या. ओके, हा वाला क्वेश्चन पहा व्यवस्थित. काय करणार बरं? साइन कॉस, कॉस साइन असं काहीतरी, म्हणजे त्याच्यामध्ये कन्वर्ट करून जाऊ शकतो आपण. कॉट मध्ये पाहिजे तर मग सध्या तरी टॅन मध्ये गोष्टी ठेवू, किंवा एका टॅन मध्ये कन्वर्ट करू सगळ्या गोष्टी. मग ते 1 अपॉन टॅन 3a डिनॉमिनेटर सेम करून काही होऊ शकतं का? म्हणजे ह्याला 1 अपॉन टॅन 3a 1 अपॉन कॉट ए, टॅन ए मायनस टॅन 3a, आणि वर टॅन 3a इंटू टॅन ए, 1 मायनस टॅन 3a टॅन ए, आणि खाली टॅन स्क्वेअर ए 1 प्लस टॅन 3a टॅन ए, आणि खाली टॅन ऑफ 3a मायनस टॅन स्क्वेअर ऑफ 3a मायनस टॅन स्क्वेअर ऑफ ए. अशाने तर काही बनणार नाही. ठीक आहे. तर मग LHS कन्सिडर करू आपण 1 अपॉन हा जो 1 अपॉन टॅन ऑफ 3a मायनस टॅन ऑफ ए आहे. कॉटला टॅन मध्ये कन्वर्ट करून काय ऍज सच असं मिळणार नाही. 1 डिवायडेड बाय कॉट ऑफ 3a मायनस कॉट ऑफ ए. मला असं वाटतंय की ह्यांना साइन कॉस मध्ये कन्वर्ट केलेलं बेटर राहील. त्याला आपण लिहू साइन ऑफ 3a अपॉन कॉस ऑफ 3a मायनसचा साइन ऑफ ए डिवायडेड बाय कॉस ऑफ ए. मायनसचा साइन देऊन काय लिहितोय? 1 अपॉन कॉस ऑफ 3a डिवायडेड बाय साइन ऑफ 3a मायनस कॉस ऑफ ए डिवायडेड बाय साइन ऑफ ए. आता असं म्हणू नका डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला लिहा साइन 3a मायनस
साइन ए असं नाही, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार ना आधी. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, क्रॉस मल्टिप्लाय करा. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर तुम्हाला समजणार आहे की न्यूमरेटरला म्हणजे 1 खाली डिनॉमिनेटरला पहा. एक क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचे बरेच वे असू शकतात, पण आपल्याला ज्या टाइमला जो क्लिक होतोय त्याने सॉल्व्ह करा. साइन ऑफ 3a इंटू कॉस ऑफ ए मायनस कॉस 3a इंटू साइन ऑफ ए डिवायडेड बाय, ह्याच्या डिनॉमिनेटरला काय बनणार आहे? हे सगळं सरळ चाललंय ना. ह्याच्या डिनॉमिनेटरला बनणार आहे कॉस ऑफ 3a इंटू कॉस ऑफ, ठीक आहे. आणि ह्याचा न्यूमरेटर म्हणजे ह्याचा डिनॉमिनेटर आता न्यूमरेटरला जाणार आहे. हे माहितीये तुम्हाला, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटर. मायनसचं साइन देऊन आपण इथं काय लिहितोय? मायनस ऑफ, हे वाला सॉल्व्ह करता. न्यूमरेटरला 1 आणि डिनॉमिनेटरला काय? डिनॉमिनेटरला साइन ए कॉस 3a कॉस ए साइन 3a आणि मध्ये मायनसचं साइन, साइन ए इंटू कॉस 3a मायनस कॉस ए इंटू साइन ऑफ 3a. इझी. आणि डिनॉमिनेटरला एलसीएम घेतलाय ना आपण, एलसीएम घेतलंय तर ह्याच्या डिनॉमिनेटरला साइन ऑफ 3a इंटू साइन ए. आणि तुम्हाला माहिती आहे की डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जाणार आहे. तर याच्या नंतरची स्टेप आता काय असेल? याच्या नंतरची स्टेप असणार दिस इज इक्वल टू वर येणार कॉस 3a इंटू कॉस ए आणि डिनॉमिनेटरला येणार आहे साइन 3a साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी साइन ऑफ ए मायनस बी म्हणजे साइन ऑफ 3a मायनस ए साइन ऑफ 2a. कळतंय? आणि हा थोडं असं वाटतंय की आता आपण राईट ट्रॅकवर आहे, कारण कॉट 2a कॉस 2a मायनस सॉरी कॉस 2a अपॉन साइन 2a, बरोबर ना. आणि आता हा न्यूमरेटर वर गेल्यावर, हा न्यूमरेटर वर गेल्यावर, डिनॉमिनेटर वर गेल्यावर म्हणजे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर वर गेल्यावर न्यूमरेटर बनणार आहे साइन ऑफ 3a इंटू साइन ऑफ ए आणि खाली डिनॉमिनेटरला साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी साइन ऑफ ए मायनस बी म्हणजे ए मायनस 3a, ए मायनस 3a मायनसचा 2a म्हणजे साइन ऑफ मायनसचा 2a. मग साइन ऑफ मायनसचा 2a मायनस साइन ऑफ 2a, बरोबर. आणि हे मायनस साइन आणि हे मायनस साइन, हे मायनस आणि हे मायनस, क्लोज करावं लागतं याला. हे मायनस आणि हे मायनस काय बनून जाणार? प्लस बनणार. सो दॅट विल बी डिनॉमिनेटर आता दोघांचाही साइन 2a, न्यूमरेटरला आहे कॉस ऑफ 3a इंटू कॉस ऑफ ए मायनस मायनस प्लस झालाय साइन 3a इंटू साइन ए आणि होल डिवायडेड बाय साइन ऑफ 2a, साइन ऑफ 2a. आता पहा cos a cos b plus sin a sin b will be cos of a minus b. A is 3a आणि b is a. So cos of 3a minus a, that is cos of 2a लिहितो आता डायरेक्टली आणि डिनॉमिनेटरला sin of 2a and that is cot of 2a. समजतंय का? प्रॉपर वेने जा. हे पहा माझ्या समोर पण काहीच नाहीये तरी पण आपल्याला जमतंय सगळं, कारण आपण जस्ट वी आर फॉलोइंग द प्रोसेस अँड ट्रस्टिंग द प्रोसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. की थिअरी ज्यावेळी चालू आहे एकदम मनापासून पॉझिटिव्हिटी चेहऱ्यावर ठेवून सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करा आणि त्याच्यानंतर क्वेश्चन सॉल्व्हिंग करा. नाहीतर एकदम मरून पडल्यासारखे पडणार. एखादा जर कॉन्टेंट वाईज म्हणजे टॉपिक वाईज डेफिनेशन वाईज चालू असेल कॉन्टेंट, तर मग तुमचे सगळ्यांचे चेहरे असे झालेले असतात. पण ज्यावेळी आपण सॉल्व्हिंग करतोय प्रत्येकाचा शुअर यूज होतोयच. ठीक आहे. ओके. आता पहा नेक्स्ट हा वाला क्वेश्चन एकदम इझी क्वेश्चन आहे, त्याच टाईपचा क्वेश्चन. बरं, साईनचं जनरेशन करायचंय मला.
याचा अर्थ साईनचा यूज मला करायचा आहे आणि मला हे पण दिसतंय की अरे अँगल डबल होत चालले, 7चा 14, 14चा डबल. अँगल्स आर इन एपी. एपी एपी नाही, जीपी, जिओमेट्रिक प्रोग्रेशन, मल्टिप्लाय बाय टू, मल्टिप्लाय बाय टू, मल्टिप्लाय बाय टू. कॉन्स्टंट कॉमन रेशिओ असतो. जसं एपी मध्ये कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मध्ये कॉन्स्टंट कॉमन डिफरन्स असतो, तसा जीपी मध्ये कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मध्ये कॉन्स्टंट कॉमन रेशिओ असतो. म्हणजे सक्सिडिंग टर्म डिवायडेड बाय प्रिसिडिंग टर्म, टू दिस बाय दिस, टू दिस बाय दिस इज टू. हे आपल्याला आहे सिक्वेन्स अँड सिरीज चॅप्टर मध्ये. ठीक आहे. आता पहा, एलएचएस जर कन्सिडर केली, काय करायचं हे नंतर पाहू. एलएचएस ला पाहतोय, अँगलचं ऑब्झर्वेशन केलंय. सगळ्यात पहिलं काम क्वेश्चनचं ऑब्झर्वेशन करा, मग ठरवा काय करायचंय. आता मला असं वाटतंय की अरे कॉस ऑफ 7 डिग्री अँगल जर डबल होत चाललाय, तर डबल अँगल इंट्रोड्यूस करावा. काय करावा? डबल अँगल इंट्रोड्यूस कसा करणार? तर मला माहितीये कॉस टू साइन म्हणजे टू साइन थिटा कॉस थिटा साइन ऑफ टू थिटा असतो. बरोबर. म्हणजे कॉस ऑफ 7 डिग्रीज इंटू कॉस ऑफ 14 डिग्रीज इंटू कॉस ऑफ 28 डिग्रीज इंटू कॉस ऑफ 56 डिग्रीज. हे असं जरी दिसत असलं तरी ही एक ऍडजस्टमेंट आपण करू. टू साइन ऑफ 7 डिग्रीज, कारण ह्याने साइन 14 डिग्रीजचं जनरेशन होणार आहे, कारण तुमचा अँगल वाढत चाललाय, तुम्हाला 63 आणि 83 पर्यंत जायचं आहे. आणि खाली आपल्याला डिनॉमिनेटरला काय करावं लागणार आहे? डिनॉमिनेटरला काय ठेवावं लागणार आहे? टू साइन ऑफ 7 डिग्री. टू साइन 7 डिग्रीने डिवाइड आणि मल्टिप्लाय केलंय. काय केलंय? टू साइन 7 डिग्रीने डिवाइड आणि मल्टिप्लाय केलंय. आता मात्र हे जे बनलंय, ओके, टू साइन 7 डिग्री कॉस 7 डिग्री, सो दॅट इज साइन ऑफ 14 डिग्रीज, बरोबर ना? साइन टू थिटाचा फॉर्म्युला. क्वेश्चन सॉल्व्हिंग केली ना, फॉर्म्युले लर्न होतात डायरेक्ट. प्रत्येक क्वेश्चन मध्ये त्याच टाईपचे फॉर्म्युले. साइन ऑफ 14 डिग्रीज, बरोबर. मी हे थोडं लांब लिहितोय, का लिहितोय हे पण सांगतोय तुम्हाला. साइन ऑफ 14 डिग्रीज, बरं तुम्ही समजा इन केस असं जवळ लिहिलं, साइन ऑफ 14 डिग्रीज इंटू कॉस ऑफ 14 डिग्रीज इंटू कॉस ऑफ 28 डिग्रीज इंटू कॉस ऑफ 56 डिग्रीज डिवायडेड बाय टू साइन 7 डिग्रीज. तर मग आता काय करणार? न्यूमरेटरला पहा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला फक्त एका ऍडजस्टमेंटची गरज आहे. साइन डब्बा कॉस डब्बा तर आहे, तर 2ने डिवाइड आणि मल्टिप्लाय करायची गरज आहे. काय करायची गरज आहे? तर इकडे जागा नसेल तर इकडे लिहा असं, डिवाइड मल्टिप्लाय बाय 2. तर हे सगळं तुमचं काम, पण मी सांगतोय जस्ट. ठीक आहे. 2ने डिवाइड, 2ने मल्टिप्लाय आणि 2ने डिवाइड केलंय. डिनॉमिनेटरला काय बनलाय पहा, ही वाली टर्म काय बनली? ही वाली टर्म काय बनली? ही वाली टर्म. याचा सुटेबल कलर कोणता राहील? हा राहील का? बेस्ट कलर. ठीक आहे. आता पहा, टू साइन 14 डिग्रीज कॉस 14 डिग्रीज साइन ऑफ 28 डिग्रीज बनलाय इंटू कॉस ऑफ 28 डिग्रीज इंटू कॉस ऑफ 56 डिग्रीज. हा, गोष्टी आपोआप जनरेट होत चालल्या. डिवायडेड बाय 4 इंटू साइन ऑफ 7 डिग्रीज. वर साइन डब्बा कॉस डब्बा अगेन बनलाय, साइन डब्बा कॉस डब्बा अगेन बनलाय. तर 2ने डिवाइड 2ने मल्टिप्लाय, 2ने डिवाइड 2ने मल्टिप्लाय. तर अगेन ही वाली टर्म, ही वाली टर्म, ही वाली टर्म काय बनणार अगेन? साइन ऑफ 56 डिग्रीज, 26चा डबल, साइन ऑफ 56 डिग्रीज बनणार. ठीक आहे. आता पहा, दॅट विल बी साइन ऑफ 56 डिग्रीज इंटू कॉस ऑफ 56 डिग्रीज डिवायडेड बाय 8 साइन 7 डिग्रीज. आता अगेन डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय 2, कारण साइन डब्बा कॉस डब्बा अगेन दिसलाय. तर 2ने डिवाइड 2ने मल्टिप्लाय, 2ने मल्टिप्लाय 2ने डिवाइड केलं. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 2ने मल्टिप्लाय केलं, इन शॉर्ट.
तर वर न्यूमरेटर काय बनणार आहे, वरती न्यूमरेटर बनणार आहे हा वाला पूर्णच न्यूमरेटर, हा बनणार आहे साइन ऑफ 56 चा डबल 112, बरोबर, 112 डिग्रीज 112 डिग्रीज डिवायडेड बाय 16 साइन 7 डिग्रीज. पण हे प्रूव्ह करायचं नाहीये, साइन 68 डिग्रीज आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे साइन 180 मायनस थीटा, साइन 180 मायनस थीटा इज साइन थीटा. सेकंड क्वाड्रंट मध्ये समजतंय ना, साइन 180 मायनस थीटा इक्वल टू साइन थीटा, म्हणजे साइन 180 मायनस ह्याला काय लिहिणार, साइन ऑफ 180, साइनचा साइनच ठेवायचा आहे म्हणून 180 मायनस ची मदत घेतली. साइन ऑफ 180 मायनस 112 डिग्रीज डिवायडेड बाय 16 इंटू साइन ऑफ 7 डिग्रीजचा कॉस मध्ये कन्वर्ट करायचा आहे, तर साइन डब्बा दॅट इज इथं साइन 7 डिग्रीज असेल तर इथं काय अप्लाय करा, कॉस ऑफ 90 डिग्री मायनस थीटा इक्वल टू साइन थीटा. कॉस 90 मायनस थीटा इक्वल टू साइन थीटा, म्हणजे आता तो जो थीटा आहे 7, त्याला काय लिहा, साइन 7 डिग्रीजला कॉस ऑफ 90 डिग्री मायनस 7 डिग्रीज लिहा. 90 डिग्री मायनस 7 डिग्री 83 डिग्रीज आणि 180 मायनस 10 70 मायनस 2 68, 180 मायनस 110 70 मायनस 2 68 डिग्रीज. तर तेच साइन 68 डिग्रीज डिवायडेड बाय 16 इंटू कॉस ऑफ 83 डिग्रीज. ओके, असं सॉल्व्ह करायचंय तुम्हाला. हा एकदम इझी, मायनसचा 160 डिग्री मायनसचा 160 डिग्री घ्या किंवा 160 डिग्री घ्या, बाय द वे स्क्वेअरच आहे, स्क्वेअरच आहे. साइन ऑफ हे पहा, साइन ऑफ मायनस 160 डिग्रीचा होल स्क्वेअर काय आणि साइन स्क्वेअर ऑफ मायनस 160 डिग्री काय, इट इज सेम. साइन ऑफ मायनस थीटा इज मायनस साइन थीटा आणि त्याचा स्क्वेअर घेतल्यानंतर हा बाय द वे साइन स्क्वेअर 160 डिग्रीच राहणार आहे. बरं, 160 डिग्रीज 180 मायनस काय 20, म्हणजे साइन 160 डिग्रीला तुम्ही साइन ऑफ 20 डिग्रीज पण लिहू शकता, साइन स्क्वेअर 20 डिग्रीज, आणि खाली साइन स्क्वेअर 70 डिग्रीज आहे, त्याला तुम्ही कॉस स्क्वेअर 20 डिग्रीज लिहू शकता. 90 मायनस 70, बरोबर ना. साइन 70 डिग्रीला काय लिहिणार हे पहा, साइन 70 डिग्रीचा स्क्वेअर आहे हा, साइन थीटा इज कॉस 90 मायनस थीटा, cos of 90 minus theta is 20, तर cos square of 20 degrees, sin square 20 upon cos square 20, tan square 20, काय tan square 20, tan square 20 degrees, आणि sin 180 minus theta sin theta, sin theta ला sin theta cancel, 1 plus tan square theta is sec square theta, sec square 20 degrees. Easy है. We are by the way using allied angle formula. Again same procedural part है, हा पण क्वेश्चन प्रोसिजरल पार्ट आहे. 1 प्लस 2 इंटू दिस 1 प्लस 2 कॉस, हे पहा 1 प्लस कॉस 2 थीटा नाही, 1 प्लस 2 कॉस आहे, त्याच्यामुळे थोडस सावधान व्हा. कॉस 4x ला मग काय लिहा, हे पहा कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला आणि इथं कॉस एक्स आहे, आणि काय दिसतंय तुम्हाला की अरे मला ना इथं 2 कॉस एक्स मायनस 1 तर ठेवायचा आहे आणि 2 कॉस 2x मायनस 1 पण ठेवायचा आहे, म्हणजे ह्या अँगलचा हाफ झालेला दिसतोय, ह्या अँगलचा हाफ झालाय. मग काय करावं लागणार या क्वेश्चन मध्ये, लेफ्ट हँड साइडला पहा, मला असं वाटतंय की कॉस 4x ला तुम्ही काय लिहू शकता, कॉस 4x डबल अँगल त्याचा हाफ करायचा आहे, डबलचा हाफ करायचा आहे, कॉस डब्बा इक्वल टू कॉस 2 थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1, म्हणजे कॉस 4x इज
2 cos square of half of that angle, that is 2x, minus चा 1, प्लस चा 1 ऑलरेडी इथं आहे. 2 आतमध्ये जाईल तर 4 cos square of 2x, 4 cos square of 2x. अब हम प्रोसीड करतोय जस्ट, आणि ऑब्झर्वेशन असं आहे की 4x चा डबल 2x आहे. म्हणजे cos ऑफ 4x ला तो जो 4x आहे त्याचा हाफ करण्यासाठी cos 2 थिटा इक्वल टू 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1 हा वाला फॉर्म्युला अप्लाय करावा लागणार, कारण डबलचा सिंगल करायचा आहे, बरोबर. हाफ करायचा आहे अँगलला, सिंगलचा हाफ करायचा आहे. मग 4 cos square 2x minus 2 into minus 1 will be minus 2 plus चा 1, minus 2 plus 1 is minus चा 1, minus चा 1 ला 1 चा स्क्वेअर लिहितोय, आणि 4 cos square 2x ला 2 cos 2x चा होल स्क्वेअर लिहितोय. स्टार स्क्वेअर मायनस हॅश स्क्वेअर, न्यूमरेटरचाच विचार करतोय आपण आज. म्हणजे न्यूमरेटरला आता काय बनतोय, न्यूमरेटरला बनतोय 2 cos 2x स्टार मायनस हॅश इंटू स्टार प्लस हॅश 2 cos 2x मायनस 1 डिवायडेड बाय प्लस, आता स्टार मायनस हॅश स्टार प्लस हॅश. डिनॉमिनेटर आपला साधा आहे एकदम, 2 cos x मायनस प्लस 1 हा डिनॉमिनेटर आहे. ठीक आहे. आता ही टर्म पाहिजे, हिच्यासोबत काही छेडछाड करायची नाही. जे काही कॅल्क्युलेशन करायचंय ते या दोन टर्म सोबत करायचंय. अगेन तुम्हाला दिसतंय की इथं रिटेन करायचंय सिंगल अँगल, तर मग मी म्हणतोय हे वाला एक्सप्रेशन पहा बरं, 2 cos ऑफ 2x प्लस 1. तुम्हाला हे बाकी काही दिसलंच नाही पाहिजे, फक्त हा कलर दिसला पाहिजे. आता cos ऑफ 2x पासून मला दिसतंय की अरे सिंगल मध्ये जायचंय तर अगेन cos 2 थिटाला 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1 लिहू शकतो. तसं 2 इंटू 2 cos स्क्वेअर x मायनस चा 1 आणि हा प्लस चा 1, म्हणजे इथं बनणार 4 cos स्क्वेअर x मायनस चा 2 प्लस चा 1, म्हणजे 4 cos स्क्वेअर x मायनस चा 1, दॅट इज 2 cos x चा स्क्वेअर मायनस चा 1 स्क्वेअर. अगेन ह्याला काय लिहिणार, 2 cos x मायनस 1 इंटू 2 cos x प्लस 1. हे सगळं इकडं पाहून केलं जातंय राईट हँड साइडला. न्यूमरेटर आता काय बनलाय, 2 cos ऑफ 2x मायनस चा 1, आणि ह्याचं सिम्प्लिफिकेशन आपण ते केलंय, दॅट इज 2 cos x मायनस चा 1, 2 cos x प्लस चा 1, आणि डिवायडेड बाय काय खाली, खाली डिवायडेड बाय आहे 2 cos x प्लस चा 1. ह्याला हे कॅन्सल, आणि वर राहते 2 cos ऑफ 2x मायनस 1 इंटू 2 cos ऑफ x मायनस 1. इझी. ठीक आहे. हा बाकी जसं ऍज सच काय अवघड नाहीये. x प्लस 120, x मायनस 120, मग इथं हा वाला फॉर्म्युला आहे ना, कॉस स्क्वेअरला 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2, म्हणजे ह्याचा डबल करून लिहा, बरोबर. कॉस स्क्वेअर थिटा इज 1 प्लस कॉस 2 थिटा बाय 2 लिहा, आणि इथं पण 1 प्लस कॉस 2 थिटा बाय 2, आणि मग फॅक्टरायझेशन फॉर्म्युला अप्लाय करा. ह्याच्या अगोदरच फॅक्टरायझेशन यूज करायला लागतोय अलाइड अँगलच्या अगोदर. जाऊ द्या, कोणत्याही वेने सॉल्व्हच होतोय ना क्वेश्चन. फॅक्टरायझेशन अजून शिकायचंय, हे इथून पुढे फॅक्टरायझेशन असतं. पण आपण सगळे आधीच शिकलोय फॉर्म्युले, तर कोणताही फॉर्म्युला कुठेही टाकून आपण सॉल्व्ह करतोय. हा वाला क्वेश्चन पण इझीच आहे. त्याच्यातला ना सगळेच क्वेश्चन सॉल्वेबल आहे. साइन एक्स आणि टॅन एक्स बाय 2 आहे. साइन एक्स ला टॅन एक्सच्या टर्म मध्ये कन्वर्ट करा, 2 tan x बाय 2 डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2, हा साइन ऑफ एक्स चा डबल अँगल फॉर्म्युला. ठीक आहे. आणि इंटू टॅन एक्स आहे, तर मग हे टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2. प्रॉपर लक्ष दिलं तर सगळं समजणार आहे. प्लसचा 2 cos x आहे, तर 2 इंटू cos x बनणार 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2. डिनॉमिनेटर दोघांचे सेम आहेत. न्यूमरेटरला पहा, 2 टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 प्लसचा 2 आतमध्ये जाईल तर 2 मायनस 2 टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2, प्लसचा 2 टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 मायनसचा टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 कॅन्सल होतोय.
आणि मग आन्सर म्हणजे न्यूमरेटरला 2 उरतोय फक्त. न्यूमरेटरला 2 उरतोय. आता हा वाला क्वेश्चन कोसेक 2x आणि कोसेक x आहे. कोसेक 2x ला 1 अपॉन साइन 2x लिहा. पण 2 ऑलरेडी आहे वर आणि ह्या कोसेक x ला 1 अपॉन साइन x लिहा. साइन 2x ला काय लिहा? खाली डिनॉमिनेटरला जो साइन 2x आहे त्याला 2 sin x cos x लिहा. काय लिहा? 2 sin x cos x. आणि ह्याला 1 बाय साइन x. 2 ला 2 कॅन्सल. 1 बाय साइन x ला कॉमन काढू शकता तुम्ही. 1 बाय साइन x ला कॉमन काढायची गरज आहे का? ते लेफ्ट हँड साइड सांगेल आपल्याला. नाही नाही 1 अपॉन साइन x ला कॉमन नाही काढायचा. समजा तेच झालं हे cos x ने डिवाइड आणि cos x ने मल्टिप्लाय जर आपण करून पाहिलं, cos x ने डिवाइड cos x ने मल्टिप्लाय जर केलं तर वर बनणार आहे 1 प्लस cos x आणि खाली बनणार आहे sin x cos x. काय बनणार आहे? sin x cos x. बर sin x cos x. मला cot x बाय 2 पाहिजे. cot x बाय 2 पाहिजे. मिळूनच जाईल आरामात. sec x पाहिजे ना? sec x पाहिजे ना? तर हा वाला cos x त्याचं काम करील वर जाऊन आणि हा काय बनणार? हा sec x बनणार वर जाऊन इंटू 1 प्लस cos x अपॉन sin x. 1 प्लस cos x ला काय लिहू शकतो? 1 प्लस cos 2 थीटा ला काय लिहित होतो आपण? 1 प्लस cos 2 थीटा 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2 अँगलचा हाफ. तर ह्याला 2 cos स्क्वेअर x बाय 2 आणि डिनॉमिनेटरला sin x आहे. sin x ला 2 sin x बाय 2 cos x बाय 2. 2 ला 2 कॅन्सल. एक cos x बाय 2 ला एक cos x बाय 2 कॅन्सल. cos x बाय 2 अपॉन sin x बाय 2 cot x बाय 2 cot ऑफ x बाय 2. ठीक आहे. तर जवळपास झाली आहे पूर्ण एक्झरसाइज. आपल्याला हा वाला क्वेश्चन आणि हा वाला हे 2 क्वेश्चन्स राहिले. इथे काय सांगण्यासारखं आहे? cos a cos b cos a cos b 2 ने मल्टिप्लाय करून पण ते तरी पण ते फॅक्टरायझेशन मध्ये कन्वर्ट होणार. cos स्क्वेअर x ऑलरेडी आहे. बा आता टाइम पण झालाय. क्वेश्चन इझीच आहे, काही एवढा अवघड नाहीये. फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरा किंवा ह्याला 2 ने डिवाइड 2 ने मल्टिप्लाय करा. अदरवाइज डायरेक्ट माहितीये तुम्हाला cos स्क्वेअर ऑफ x इज 1 प्लस cos ऑफ 2x बाय 2. ठीक आहे. तर हे बनणार 1 प्लस cos 2x प्लस 240 बाय 2 आणि हे बनणार 1 प्लस cos 2x मायनस 240 डिग्रीज बाय 2. हा cos स्क्वेअर ऑफ x बाहेर आहेच. 1 बाय 2 दोघांमधून बाहेर घेतलाय कॉमनला. 1 प्लस 1 2 बनलाय आणि ह्या दोघांकडे पहा. ह्या दोघांकडे पहा. cos ऑफ 2x प्लस 240 डिग्रीज प्लस cos ऑफ 2x मायनस 240 डिग्रीज. प्रॉपर लक्ष द्या. cos a प्लस b प्लस cos a मायनस b 2 cos a cos b चा फॉर्म्युला डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला cos a प्लस b प्लस cos a मायनस b म्हणजे तो 2 cos a cos 240 डिग्रीज असं बनणार. आणि हा 2 आहेच आहे आणि बाहेर 1 बाय 2 आहेच आहे. 1 बाय 2 2 2 कॅन्सल होईल. इथं 1 राहील. काही जण इथं 0 करून टाकतात डायरेक्ट. ठीक आहे. मग 1 प्लस cos 240 डिग्री म्हणजे 240 म्हणजे 180 मध्ये किती ऍड केलाय? 60. बरोबर. म्हणजे मायनसचा 1 बाय 2 त्याची व्हॅल्यू येईल. 1 मायनसचा 1 बाय 2 cos ऑफ 2x. हे ह्याची व्हॅल्यू बनली आहे. 3 बाय 2 च्या इक्वल दाखवायचं आपल्याला हे सगळं. तर cos स्क्वेअर x आहे बाहेर आणि तो काय प्लसचा 1 मायनसचा 1 बाय 2 cos ऑफ 2x. cos 2x चा अगेन फॉर्म्युला हा cos स्क्वेअर x असाच प्लसचा 1 मायनसचा 1 बाय 2 cos 2x चा फॉर्म्युला 1 प्लस cos स्क्वेअर x 2 cos स्क्वेअर x सॉरी 2 cos स्क्वेअर x मायनस 1 cos 2x चा फॉर्म्युला 1 बाय 2 आतमध्ये जाऊ द्यात cos स्क्वेअर x
प्लस 1 मायनसचा कॉस स्क्वेअर एक्स 2 ला 2 कॅन्सल होईल आणि मायनस मायनस प्लस आणि 1/2 मायनस मायनस प्लस 1/2 आतमध्ये मल्टिप्लाय होतोय -1 ह्याला हे कॅन्सल 1 प्लस 1/2 3/2 इझी, एकदम इझी आहे, काहीच अवघड नाहीये. ठीक आहे. ह्याच्यानंतर ह्याच्यानंतर हा वाला क्वेश्चन एकदम इझी त्याच फॉर्मॅटमध्ये करायचा आहे. फाय मायनस नाही, मला वाटतं हे काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक जर असेल तर मग आहे, आणि जर नसेल तर मग चांगलंच आहे ना. पाय मायनस आणि स्क्वेअर पण आहे. पाय मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह येऊ दे, पण ते स्क्वेअरच आहे तर मग पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार. कॉस ऑफ पाय मायनस पाय बाय 3 मायनसचा कॉस पाय बाय 3, कॉस पाय बाय 3 1/2. कॉस ऑफ पाय मायनस पाय बाय 3 म्हणजे मायनसचा 1/2 येणार, त्याचा स्क्वेअर म्हणजे 1/4 येणार, प्लस हा 4 कॉस एक्स आणि कॉस ऑफ एक्स प्लस पाय बाय 3. एक्स प्लस पाय बाय 3 ला ह्याला मात्र सॉल्व्ह करावं लागणार तुम्हाला. कॉस एक्स कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन, मायनस येतं ना इथं, मायनस येणार आणि हे असं सॉल्व्ह करायला लागणार. एकदा पहा, ही प्रिंटिंग मिस्टेक तर नाहीये. जर असं नसेल तर मग ठीक आहे, आरामात करू शकता. हा वाला क्वेश्चन तुम्ही होमवर्क. आणि ही एक्सरसाइज झाली फॅक्टरायझेशनला, म्हणजे नेक्स्ट एक्सरसाइज फॅक्टरायझेशन वाली सॉल्व्ह करू. ट्रिग्नोमेट्रीवर जास्त भर देऊ, म्हणजे बाकी सगळे चॅप्टर्स एकदम इझी वाटतील. ठीक आहे. सो दॅट्स इट. अजून आपल्याला 2 दिवस लागतील मॅक्सिमम ट्रिग्नोमेट्री संपवायला.